नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 8th मॅथमॅटिक्समध्ये आज आपण प्रॅक्टिस सेट 7.2 घेतोय, जो की इनव्हर्स व्हेरिएशन याच्यावरती आहे. सो लेट स्टार्ट. बघा, जे इनव्हर्स व्हेरिएशन आहे त्याचा अगोदर बेसिक समजून घ्या. या ठिकाणी एक्स आणि वाय, एक्स जर 30 असेल आणि वाय जर 6 असेल, बघा या ठिकाणी एक्स 30 असेल, नंतर 20 झाले आणि तर 6चं 9 झाले. बघा, वरची किंमत कमी होते आणि खालची किंमत वाढते, म्हणजे इनव्हर्स आहे, विरुद्ध आहे, म्हणजे व्यस्त चलन. ओके, म्हणजेच यामध्ये बघा एक्सची जी व्हॅल्यू आहे ती काय होत चालली आहे, डिक्रीज होत चालली आहे एक्स, आणि वायची व्हॅल्यू या ठिकाणी इन्क्रीज होत चालली आहे. म्हणजे एक डिक्रीज होत जाते आणि एक इन्क्रीज होत जाते, म्हणजे व्यस्त चलन असतं त्याच्यामध्ये. आता इथं पण बघा तुम्ही, एक्स अँड वाय यामध्ये 6, 12 व 15 या कशा व्हायल्यात किमती, बघा इकडे वाढत चालल्यात. ओके, आणि हे 20, 10, 8 ओके, या किमती कशा व्हायल्यात, म्हणजे इकडे वाढत चालल्यात, म्हणजे इकडं कमी होत चालल्यात. ओके, म्हणजेच एक्सची किंमत कशी होत चालली या ठिकाणी, बघा एक्स हा या ठिकाणी इन्क्रीज होतोय आणि जो वाय आहे बघा, हा वाय कसा होतो या ठिकाणी, डिक्रीज होतोय. मग एक इन्क्रीज आणि एक डिक्रीज होत असतं, त्याला इनव्हर्स व्हेरिएशन म्हणायचं. आता बघा, इनव्हर्स व्हेरिएशन हे जे आहे ते कसं लिहिलं जातं, बघा याच्यामध्ये हे एक्स, ओके, हे एक्स फर्स्ट एक्झाम्पल बघू आपण. एक्स व्हॅरीज इनव्हर्सली ॲज वाय. या ठिकाणी एक्स हे वायशी इनव्हर्सली व्हॅरी करतं. ओके, हे कसं लिहिलं जातं बघा मॅथमॅटिकल लँग्वेजमध्ये, एक्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू वाय. हे मॅथमॅटिकल लँग्वेज आपली. एक्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू वाय. पाठीमागं आपण मागील प्रॅक्टिस सेटमध्ये पाहिलं होतं की डायरेक्ट व्हेरिएशनचं एक्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वाय. या ठिकाणी 1/y नव्हतं, डायरेक्ट वाय होतं. ओके, या ठिकाणी इनव्हर्सली असल्यामुळे 1/y. मग या ठिकाणी कॉन्स्टंट जर आपल्याला मध्ये घ्यायचं म्हटलं तर बघा, एक्स इज इक्वल टू, हे आणखी कसं लिहिता येतं, एक्स इज इक्वल टू हे कॉन्स्टंट k/y. या ठिकाणी जर कॉन्स्टंट घेतला तर के काय या ठिकाणी, हा कॉन्स्टंट आहे. ओके, के इज कॉन्स्टंट व्हॅल्यू काढण्यासाठी याचा उपयोग होतो. आणि जर इक्वेशन तयार करायचं जर झालं आपलं, इक्वेशन कसं तयार होईल बघा, या ठिकाणी हे एक्स इज इक्वल टू के वाय. ओके, म्हणजेच हे इक्वेशन बघा, एक्स इज इक्वल टू के वाय ऑर एक्स वाय इज इक्वल टू के. हे दोन्ही प्रकारे इक्वेशन तयार होतं. दॅट इज, हे काय झालं, हे इक्वेशन बघा, इक्वेशन ऑफ व्हेरिएशन, हे इक्वेशन झालं. आता या ठिकाणी बघा, एक्स वाय हा कॉन्स्टंट, हा बघा एक्स आणि वाय याचं मल्टिप्लिकेशन म्हणजेच या ठिकाणी काय आहे, हा कॉन्स्टंट आहे. आता बघा, वरच्या एक्झाम्पलमध्ये जर आपण मल्टिप्लिकेशन जर बघा, हे एक्स इंटू वाय जर बघितलं तर काय येतं बघा, या ठिकाणी 30 × 6 म्हणजे 30 सांग 180. ओके, हे पण काय येतं बघा, 20 × 9 हे पण 180 येतं. म्हणजे एक्स इंटू वाय हे जी मल्टिप्लिकेशन आहे दोघांचा, हा कॉन्स्टंट आहे. इथं पण 180 आहे आणि इथं पण 180 आहे. तसंच इथं बघा, हे एक्स इंटू वाय हे काय, 6 × 20 120, हे 12 × 10 हे पण 120 आहे, 15 × 8 हे 120 आहे. म्हणजे बघा, या दोघांचं मल्टिप्लिकेशन हे कॉन्स्टंट आहे. बघा 7.2 यामध्ये फर्स्ट क्वेश्चन, द इन्फॉर्मेशन अबाउट नंबर्स ऑफ वर्कर्स अँड नंबर ऑफ डेज टू कम्प्लीट अ वर्क इज गिव्हन इन द फॉलोइंग टेबल, कम्प्लीट द टेबल. हा टेबल आपल्याला या ठिकाणी काय करायचं, कम्प्लीट करायचा आहे. बघा, आता हा टेबल आपल्याला कम्प्लीट करण्यासाठी या ठिकाणी जो डेटा दिलेला आहे आपल्याला, नंबर ऑफ वर्कर्स, या नंबर ऑफ वर्कर्सला आपण या ठिकाणी W असं कन्सिडर करूयात आणि डेजला या ठिकाणी D असं कन्सिडर करूयात आपण. ओके, या डेटावरून बघा आपल्याला काय लिहिता येईल, वर्डिंगमध्ये लिहूया आपण, सपोज नंबर ऑफ वर्कर्स इज, हे W, नंबर ऑफ वर्कर्स इज इक्वल टू W अँड नंबर ऑफ डेज इज इक्वल टू D. डेजसाठी D आपण कन्सिडर केलं आणि वर्करसाठी W कन्सिडर केलं. आता या ठिकाणी बघा, हे जे व्हेरिएशन आहे हे डायरेक्ट आहे का इनव्हर्सली, हे तुम्हाला अगोदर आयडेंटिफाय करायचं आहे. हे बघा, या ठिकाणी 30 हे 20 हे कमी होत चाललं, इकडे खाली वाढत चाललंय, आपण पाहिलं पण होतं अगोदर.
हे एक वाढत चाललंय, हे एक कमी होत चाललंय, एक वाढत चाललंय, म्हणजे हे इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. मीन्स बघा हे काय आहे, इट इज ॲन इनव्हर्स व्हेरिएशन. हे इनव्हर्स व्हेरिएशन आहे. मग आता या ठिकाणी बघा इनव्हर्स व्हेरिएशन आहे, आपल्याला हे आयडेंटिफाय झालं. या ठिकाणी काय इनव्हर्स आहे बघा, या ठिकाणी आपल्याला काय दिलंय, नंबर ऑफ वर्कर्स. बघा हे नंबर ऑफ वर्कर्स अँड नंबर ऑफ डेज. ओके, हे वर्कर्स आणि डेज. ओके, म्हणजेच डब्ल्यू हे इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू डेज आहे. डब्ल्यू इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू डेज. म्हणजेच या ठिकाणी बघा ह्याला आपण कसं लिहू शकतो आणखी, डब्ल्यू इज इक्वल टू के अपॉन डी. म्हणजे या ठिकाणी काय, के हा कॉन्स्टंट आहे. के इज कॉन्स्टंट. के हा कॉन्स्टंट आपण घेतलेला आहे. त्याच्यानंतर बघा पुढे आता आपल्याला डब्ल्यू हे के इज कॉन्स्टंट झाला. ओके, म्हणजे हा कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन पण आहे के. ओके, मग आपल्याला या ठिकाणी इक्वेशन काढू, आपण इक्वेशन ऑफ व्हेरिएशन काढू. या ठिकाणी जे आपल्याला व्हॅल्यूज दिल्या त्यापैकी कुठले आपण घेऊयात आपण 2. हिअर डब्ल्यू इज इक्वल टू 30 अँड डी इज इक्वल टू 6. या व्हॅल्यूज पुटअप करूयात आपण याच्यामध्ये. मग काय येणार या ठिकाणी बघा, डब्ल्यू आहे 30 इज इक्वल टू हे काय के आहे. ओके, हे के अपॉन डी आहे 6. डी आहे 6. म्हणजे या ठिकाणी काय होईल बघा, के इज इक्वल टू 30 इंटू 6 इज इक्वल टू 180. ओके, के इज इक्वल टू किती आलं, हे 180. ओके, म्हणजेच आता इक्वेशन काय येईल या ठिकाणी बघा, डब्ल्यू इंटू डी. ओके, म्हणजेच डब्ल्यू इंटू डी इज इक्वल टू 180. हे झालं मेन इक्वेशन आपलं. ओके, तसं लिहा वाटलं तर इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. डब्ल्यू डी इज इक्वल टू 180. ओके, याचा यूज करून आपल्याला हा टेबल कम्प्लीट करायचा आहे. बघा फर्स्ट आपल्याला या ठिकाणी हे 2 दिले, या ठिकाणी डब्ल्यू फाइंड आउट करायचं आहे. या ठिकाणी नंबर 1 बघा लिहिलेला आहे मी. डब्ल्यू इज इक्वल टू आपल्याला काढायचं आहे आणि डेज या ठिकाणी 12 दिलेत. आता आपलं जे इक्वेशन ऑफ व्हेरिएशन महत्वाचं आलेलं काय, डब्ल्यू डी इज इक्वल टू 180. हे इक्वेशन ऑफ व्हेरिएशन महत्वाचं आहे आपल्याला. बघा डब्ल्यू डी इज इक्वल टू 180. हे आपलं इक्वेशन ऑफ व्हेरिएशन आपण काढलेलं आहे. आता या ठिकाणी फक्त व्हॅल्यूज पुटअप करायचे आहेत आपल्याला. डब्ल्यू काढायचे, त्याच्यामुळे डब्ल्यू आहे तसं ठेवा. या ठिकाणी डेज. ओके, डब्ल्यू इज इक्वल टू 180 अपॉन हे डी खाली जाणार आहे. मग या ठिकाणी 180 अपॉन डी. डी किती आहे या ठिकाणी 12. किती हे बघा 12 1 जा 12. ओके, 12 1 जा 12 1 6 केअर झाले. 12 इंटू 5 16. म्हणजेच या ठिकाणी 15 येईल. डब्ल्यू इज इक्वल टू 15. म्हणजे फर्स्ट हे किती येणार आहे आपलं 15 येणार आहे. इथं फिल करूयात आपण हे 15. ओके, त्याच्यानंतर सेकंड बघा, सेकंड या ठिकाणी लिहिलेलं आहे आपण. डब्ल्यू इज इक्वल टू 10. या ठिकाणी डीची व्हॅल्यू काढायची आपल्याला, नंबर ऑफ डेज काढायचे आहेत. जे आपलं इक्वेशन ऑफ व्हेरिएशन आहे डब्ल्यू डी इज इक्वल टू 180. हे इक्वेशन ऑफ व्हेरिएशन लिहिलं आपण. यामध्ये डी फाइंड आउट करायचे. डी काय येणार आहे, डी इज इक्वल टू 180 अपॉन हे डब्ल्यू खाली येईल. मीन्स 180 अपॉन डब्ल्यूची व्हॅल्यू काय 10. हे 0 0 कॅन्सल. मीन्स डीची व्हॅल्यू काय आली या ठिकाणी, डी इज इक्वल टू 18. हे डीची व्हॅल्यू आली ते आपण टेबलमध्ये फिलअप करूयात. डी इज इक्वल टू 18. या ठिकाणी किती आहे, हे 18 आहे. ओके, त्याच्यानंतर थर्ड आहे बघा, या ठिकाणी लिहिलेलं आहे डब्ल्यू इज इक्वल टू आपल्याला काढायचं आहे आणि डी इज इक्वल टू 36 आहे. आता हे डब्ल्यू डी इज इक्वल टू 180 इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. आपल्याला डब्ल्यू फाइंड आउट करायचं आहे. मीन्स डब्ल्यू इज इक्वल टू 180 अपॉन डी येईल. या ठिकाणी 180 अपॉन डी दॅट इज 36. तर 36 बघा हे 18 18 18 36 हे 0. म्हणजे 2 1 जा 2 2 5 जा 10. म्हणजे या ठिकाणी किती येणार आहे 5 येणार आहे. डब्ल्यू इज इक्वल टू 5. हे याच्यामध्ये फिल करा, हे 5. ओके, अशा प्रकारे आपल्या व्हॅल्यूज आल्या. बघा ह्यांचा दोघांचा जो गुणाकार आहे तो के जो कॉन्स्टंट आहे 30.
हे 180 येणार, म्हणजे 180, हे 20 × 9 180, हे 180 येणार, हे 10 × 18 हे पण 180 आणि हे पण 180 येणार. म्हणजेच या ठिकाणी आपण जरी चेक केलं रिव्हर्स तरी आन्सर आपलं बरोबर येतं. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण. मग या ठिकाणी सेकंड आपल्याला काय दिलं क्वेश्चन, फाइंड कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. या ठिकाणी आपल्याला कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन काढायचं आहे अँड राईट द इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. या दोन आपल्याला या ठिकाणी गोष्टी काढायच्या फॉर एव्हरी एक्झाम्पल गिव्हन बिलो. ओके, आता या ठिकाणी बघा एक्झाम्पल दिले आपल्याला, पी इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू क्यू. इफ पी इज इक्वल टू 15 देन क्यू इज इक्वल टू 4. ओके, या व्हॅल्यूज आपण पुटअप करूयात. आता या ठिकाणी हे पी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू क्यू आहे. ओके, देअरफॉर काय येणार बघा, पी इज इक्वल टू के अपॉन क्यू. हिअर काय, के इज कॉन्स्टंट, के इज कॉन्स्टंट आहे हा, या ठिकाणी के हा कॉन्स्टंट आहे. ओके, मग आता या जर व्हॅल्यू आपण पुटअप केले, काय पी इज इक्वल टू 15 आपल्याला दिलेलं आहे. हिअर काय दिलं आपल्याला, पी इज इक्वल टू 15 अँड क्यू इज इक्वल टू 4. या व्हॅल्यूज पुटअप करूयात आपण. हे 15 इज इक्वल टू के अपॉन हे 4, मीन्स के काय येईल बघा या ठिकाणी, के इज इक्वल टू 15 × 4 इज इक्वल टू 60. म्हणजेच काय आलं बघा, देअरफॉर के इज इक्वल टू 60. ओके, हे काय झालं, के इज इक्वल टू 60. हे काय आहे, कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. के इज इक्वल टू 60 काय आहे या ठिकाणी, कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. परत आपल्याला काय फाइंड आउट करायचं या ठिकाणी, इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. आता इक्वेशन ऑफ व्हेरिएशन, इक्वेशन काय आपलं बघा, हे पी इज इक्वल टू के अपॉन क्यू. ओके, मीन्स हे पी क्यू इज इक्वल टू के ची व्हॅल्यू किती आहे, 60. ओके, दॅट इज इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. हे काय, इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. दॅट इज इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. अशा प्रकारचे आपल्याला प्रत्येक एक्झाम्पलच्या फाइंड आउट करायचे आहेत आपल्याला कॉन्स्टंट आणि इक्वेशन. ओके, त्यानंतर नेक्स्ट बघूयात आपण. बघा सेकंड या ठिकाणी झेड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू डब्ल्यू. या ठिकाणी झेड आणि डब्ल्यूची व्हॅल्यूज दिलेत आपल्याला, कॉन्स्टंट आणि इक्वेशन ऑफ व्हेरिएशन काढायचं आहे. बघा या ठिकाणी दिले का आपल्याला, झेड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू डब्ल्यू. याचा अर्थ काय होतो बघा, झेड इज के अपॉन डब्ल्यू. काय हा, के इज कॉन्स्टंट, के हा कॉन्स्टंट आहे. आपल्याला व्हॅल्यूज काय दिल्या या ठिकाणी, झेड इज इक्वल टू 2.5 आणि डब्ल्यू इज इक्वल टू 24. या व्हॅल्यू याच्यामध्ये पुटअप करूयात आपण. मीन्स बघा हे 2.5 इज इक्वल टू के अपॉन डब्ल्यू किती आहे, 24 आहे. म्हणून के काय येईल बघा, के इज इक्वल टू 2.4 × 24. ओके, आता हे जर मल्टिप्लिकेशन तुम्ही केलं तर काय येणार बघा, हे के इज इक्वल टू हे 24 अगदी दिले वाटलं तर 24 25 40 12, 24 48 आणि 12 60 60. ओके, म्हणजे 60.0 मीन्स 60. के इज इक्वल टू 60. ओके, हा काय झाला, के इज इक्वल टू 60. इट इज द, बघा जे आपल्याला क्वेश्चनमध्ये विचारलेलं आहे, फर्स्ट कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. हा कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन आहे. त्याच्यानंतर आपल्याला इक्वेशन ऑफ व्हेरिएशन काढायचं आहे. आता इक्वेशन ऑफ व्हेरिएशन काढण्यासाठी बघा या ज्या व्हॅल्यूज ओके ते फक्त पुटअप करायचे आपल्याला. म्हणजेच केची जी व्हॅल्यू आहे तीच पुटअप करायची आपल्याला. झेड इज इक्वल टू के अपॉन डब्ल्यू हे आहे दिलेलं आपल्याला. ओके, म्हणजे या ठिकाणी ह्या जे आपल्याला दिलेलं इनव्हर्सली प्रोपोर्शनल त्याच्यावरून आपलं हे निघत असतं. मग या ठिकाणी हे झेड डब्ल्यू इज इक्वल टू केची व्हॅल्यू काय या ठिकाणी 60. हे झालं आपलं इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. इक्वेशन ऑफ व्हेरिएशन ह्या दोन्ही गोष्टी आपण काढल्या आहेत, कॉन्स्टंट आणि इक्वेशन. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल बघा या ठिकाणी काय दिले आपल्याला, हे यस इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टी स्क्वेअर आहे. म्हणजेच काय होणार बघा, यस इज इक्वल टू के अपॉन टी स्क्वेअर. या ठिकाणी काय आहे, हा के इज कॉन्स्टंट. के इज कॉन्स्टंट. तर या जर व्हॅल्यू आपण याच्यामध्ये घेतल्या ओके, यस किती या ठिकाणी 4 आहे इज इक्वल टू के अपॉन टी स्क्वेअर. ओके,
टी स्क्वेअरची व्हॅल्यू आपण घेऊया त्या ठिकाणी 5चा स्क्वेअर लिहू आपण 5 स्क्वेअर म्हणजेच काय येणार या ठिकाणी बघा k/4 इज इक्वल टू k/25 मीन्स k इज इक्वल टू काय क्रॉस मल्टिप्लिकेशन 4 × 25 इज इक्वल टू 100 ओके मीन्स k इज इक्वल टू 100 हे काय झालं आपलं म्हणजे हा कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन झाला आणि इक्वेशन ऑफ व्हेरिएशन काय मग या ठिकाणी बघा हे जे आहे एस इज इक्वल टू k/t² ओके मीन्स बघा st² इज इक्वल टू के ची व्हॅल्यू लिहा 100 ओके हे झालं आपलं दॅट इज इक्वेशन ऑफ व्हेरिएशन एक कॉन्स्टंट झाला आणि एक इक्वेशन झालं त्यानंतर थर्ड एक्झाम्पल बघा या ठिकाणी काय झालं x इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ y मीन्स काय होणार x इज इक्वल टू k/, स्क्वेअर रूट ऑफ y हिअर k इज कॉन्स्टंट k इज कॉन्स्टंट कॉन्स्टंट आहे या ठिकाणी x इज इक्वल टू 15 आणि y इज इक्वल टू 9 या व्हॅल्यूज पुटअप करूयात आपण 15 इज इक्वल टू k/, हे √9 येईल ओके मीन्स k/, हे √9 मीन्स 9चं स्क्वेअर रूट काय आहे या ठिकाणी 3 आहे म्हणजे या ठिकाणी k ची व्हॅल्यू काय येईल बघा या ठिकाणी k इज इक्वल टू 15 × 3 15 × 3 मीन्स किती येईल या ठिकाणी 45 ओके मीन्स k इज इक्वल टू 45 ओके ही काय कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन जे आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे त्यानंतर इक्वेशन काढायचं आपल्याला इक्वेशन काय बघा x इज इक्वल टू k/, हे √y आपल्याला इक्वेशन काढायचे म्हणजेच काय बघा आपल्याला असं लिहू शकतो आपण x × √y इज इक्वल टू 100 हे झालं इक्वेशन फक्त k ची व्हॅल्यू ठेवली आपण दॅट इज द इक्वेशन ऑफ व्हेरिएशन वाटलं तर तुम्ही स्क्रीनशॉट घ्या म्हणजे तुम्हाला आणखी सोपं जाईल त्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात बघा थर्ड क्वेश्चन आहे द बॉक्सेस आर टू बी फिल्ड with apples in a heap. If 24 apples are put in a box, then 27 boxes are needed. If 36 apples are filled in box, how many boxes will be needed? आपल्याला काढायचं आहे टेक्स्ट बुक तुमच्या सोबत राहू द्या म्हणजे तुम्हाला आणखी सोपं जाईल जरा आता या ठिकाणी जो आपला डेटा दिलाय त्याच्यावर आपल्याला हे करावं लागेल आपल्याला x आणि y कन्सिडर करावं लागेल या ठिकाणी बघा लेट x ओके एक्सच घ्या माझं काय नाही हे पण घेऊ शकता तुम्ही लेट एक्स बी द नंबर ऑफ ॲपल्स एक्स हे आपण नंबर ऑफ ॲपल्स कन्सिडर केले अँड वाय बी द नंबर ऑफ बॉक्सेस ॲपल्स आणि बॉक्सेस याच्यामधलंच आपल्याला रिलेशन काढायचं आहे या ठिकाणी मग आता हे जे रिलेशन या ठिकाणी आपल्याला क्वेश्चनमध्ये जो डेटा दिला आहे त्याच्यावरून बघा 24 बघा साठी 27 बॉक्सेस ओके आणि 36 जर फिलअप केले तर हाऊ मेनी बॉक्सेस होईल म्हणजे बघा याच्यावरून आपल्याला असं एक लक्षात येत आहे बघा या ठिकाणी एका बॉक्समध्ये जर या ठिकाणी 24 ॲपल्स ठेवले तर किती बॉक्सेस लागले या ठिकाणी 27 बॉक्सेस लागलेले जर एका बॉक्समध्ये 27 ऐवजी काय म्हणते या ठिकाणी नंतर दिलेले आपल्याला 36 ॲपल्स ठेवलेत आपल्याला ओके 36 तर किती लागतील बघा जर ॲपलची संख्या वाढली तर बॉक्सेस कमी लागणार ओके म्हणजे इथली संख्या 27 पेक्षा डेफिनेटली काय येणार आहे कमी येणार आहे ओके म्हणजेच या ठिकाणी हे जे रिलेशन असणार आहे ओके व्हेरिएशन असणार आहे ते इनव्हर्सली असणार आहे म्हणजे या ठिकाणी लिहा इट इज इन इनव्हर्स व्हेरिएशन इट इज इन इनव्हर्स व्हेरिएशन देअरफॉर इनव्हर्स व्हेरिएशन असल्यामुळे हे आपल्याला
कसं लिहिता येईल बघा, देअरफॉर एक्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू वाय. म्हणजेच काय बघा, एक्स इज इक्वल टू के अपॉन वाय. या ठिकाणी के हा काय, के इज कॉन्स्टंट, के इज कॉन्स्टंट. ओके, के हा कॉन्स्टंट आहे. हिअर काय दिले आपल्याला, हिअर जो गिव्हन डेटा आहे, पहिल्यांदा एक्स इज इक्वल टू 24. ओके, अँड वाय इज इक्वल टू 27 आहे. एक्स 24 असताना वाय हे 27 आहे. याच्यावरून आपण इक्वेशन ऑफ व्हेरिएशन काढू बघा. तर बघा हे काय, या ठिकाणी व्हॅल्यूज पुटअप करूयात आपण. एक्स इज याच्यामध्ये व्हॅल्यूज पुटअप करूयात आपण. हे 24 इज इक्वल टू के अपॉन 27. ओके, म्हणजेच बघा केची व्हॅल्यू काय येणार या ठिकाणी, के इज इक्वल टू 24 इंटू 27 इज इक्वल टू, या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा तुम्ही. मल्टिप्लिकेशन येते 648. ओके, हे काय झालं या ठिकाणी, हे कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन, शॉर्ट लिहितो आता, कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. ओके, त्याच्यानंतर आपण इक्वेशन ऑफ व्हेरिएशन काढू अगोदर. आता हे इक्वेशन ऑफ व्हेरिएशन काढण्यासाठी बघा, हे काय, एक्स इज इक्वल टू के अपॉन वाय, मीन्स एक्स वाय इज इक्वल टू, केची व्हॅल्यू फक्त लिहा या ठिकाणी 648. ओके, हे काय झालं या ठिकाणी, इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. दॅट इज इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. हे इक्वेशन ऑफ व्हेरिएशन आलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे बघा, आपल्याला काय काढायचं आहे या ठिकाणी, जेव्हा 36 बघा, आता आपण बघा या ठिकाणी नाव एक्स इज इक्वल टू 36, देन वाय इज इक्वल टू किती असेल आपल्याला काढायचं आहे. ओके, मग या ठिकाणी बघा जे आपलं हे आहे इक्वेशन ऑफ व्हेरिएशन यूज करू आपण. एक्स वाय इज इक्वल टू 648, एक्स वाय इज इक्वल टू 648. आपल्याला वायची व्हॅल्यू काढायची, देअरफॉर वाय इज इक्वल टू 648 अपॉन एक्स. एक्सची व्हॅल्यू आहे 36. हे 36 आपण जर घेतलं, आता बघा याला कसं होईल, 6 इंटू 6 36. ओके, हे काय होणार आहे, 6 1 6 हे 0, 6 इंटू 8 48, परत जाणार आहे 6 1 6, हे 6 1 6 4 कॅरी झाले, 6 इंटू 8 म्हणजे वाय इज इक्वल टू किती येते या ठिकाणी, वायची व्हॅल्यू 18 येतं. आपल्याला जर स्टेटमेंटमध्ये जर फायनल आन्सर लिहायचं असेल तर बघा जे आपल्या क्वेश्चनमध्ये दिलं आहे, इफ पासून बघा, इफ 36 apples, if 36 apples filled in a box, एका बॉक्समध्ये जर 36 ॲपल्स फिल्ड केले तर बॉक्स 18 बॉक्सेस, किती बॉक्सेस, 18 बॉक्सेस, या ठिकाणी 18 बॉक्सेस विल बी नीडेड. अशा प्रकारे तुम्ही स्टेटमेंटमध्ये वर्डिंगमध्ये शेवटी आन्सर लिहू शकतात. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल पाहूयात आपण. बघा फोर्थ एक्झाम्पल काय म्हणते, राईट द फॉलोइंग स्टेटमेंट्स युजिंग सिम्बल ऑफ व्हेरिएशन. व्हेरिएशनचे सिम्बल आपल्याला लिहायचे, सोपा एकदम प्रश्न. फर्स्ट बघा, द वेव्हलेंथ ऑफ साऊंड एल अँड इट्स फ्रिक्वेन्सी एफ आर इन इनव्हर्स व्हेरिएशन. आता इनव्हर्स व्हेरिएशन असल्यामुळं आपण इझिली लिहू शकतो. जे फर्स्ट आहे ते कसं लिहिता येईल आपल्याला, एल. ओके, दॅट इज द वेव्हलेंथ ऑफ साऊंड इनव्हर्सली प्रोपोर्शनल कशासाठी म्हणते बघा, द फ्रिक्वेन्सी. ओके, हे एफ, एल इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू एफ. सोपं आहे बघा. सेकंड काय म्हणते, द इंटेन्सिटी ऑफ लाईट, आय दिले या ठिकाणी आपल्याला, द इंटेन्सिटी ऑफ लाईट व्हॅरीज इनव्हर्सली विथ द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स ऑफ अ स्क्रीन फ्रॉम द लॅम्प. ओके, या ठिकाणी इंटेन्सिटी काय आहे, या ठिकाणी आय, इंटेन्सिटी ऑफ लाईट व्हॅरीज इनव्हर्सली त्यामुळे 1/च येणार. या ठिकाणी स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स म्हणजे या ठिकाणी डीचा आपल्याला स्क्वेअर घ्यावा लागेल. अशा प्रकारे म्हणजे एकदम सोपा प्रश्न आहे हा, फक्त आपला सिम्बल वापरून लिहायचा आहे. त्यानंतर फिफ्थ क्वेश्चन पाहूयात. बघा फिफ्थ, एक्स इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू वाय. ओके, म्हणजे एक्स इनव्हर्सली व्हॅरीज टू वाय अँड व्हेन
x इज इक्वल टू 40 देन y इज इक्वल टू 16. इफ x इज इक्वल टू 10 फाइंड y. सुरुवातीला या व्हॅल्यूचा यूज करून आपण कॉन्स्टंट काढूयात, इक्वेशन ऑफ व्हेरिएशन काढूयात आपण आणि त्यानंतर हे फाइंड y करूयात आपण. बघा या ठिकाणी आपल्याला दिले काय, x इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू y. ओके, किंवा इनव्हर्सली व्हेरीज टू y. परत कसं लिहिता येईल बघा, x इज इक्वल टू याला आपण k अपॉन हे रूट y. ओके, जे दिले आहेत आपल्याला. या ठिकाणी काय बघा, k हा कॉन्स्टंट आहे, k इज कॉन्स्टंट, k इज कॉन्स्टंट. त्यानंतर बघा आपल्याला काय दिले, काय हिअर x इज इक्वल टू 40 अँड y इज इक्वल टू 60. या यूज करूत व्हॅल्यूज आपण याच्यामध्ये दिले. याच्यामध्ये बघा 40 इज इक्वल टू हे k आपल्याला फाइंड आउट करायचे अपॉन हे रूट y मीन्स रूट 16. हे काय येणार आहे, k अपॉन रूट 16. 16चा स्क्वेअर रूट काय या ठिकाणी 4. ओके, मीन्स या ठिकाणी k ची व्हॅल्यू काय आहे बघा, देअरफॉर k इज इक्वल टू हे 40 इंटू 4 किती येणार आहे, 40 इंटू 4 160. ओके, 160 हे काय झालं बघा, दॅट इज द कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. त्याच्यानंतर इक्वेशन ऑफ व्हेरिएशन काढूयात आपण. या ठिकाणी बघा इक्वेशन ऑफ व्हेरिएशन काय, एक्स इंटू रूट वाय इज इक्वल टू 160. दॅट इज द इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. काय विचार नाही आपल्याला, पण स्टेप बाय स्टेप लिहायला परत आहे. इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. आता हे दिले आपल्याला. आता जो आपल्याला व्हॅल्यूज परत एक्स दिले आणि वाय फाइंड आउट करायचं आपल्याला. म्हणजेच बघा आता या ठिकाणी नाव एक्स इज इक्वल टू 10, वाय इज इक्वल टू आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे. आपलं जे इक्वेशन आहे, इक्वेशन ऑफ व्हेरिएशन काय बघा, एक्स इंटू रूट वाय ओके इज इक्वल टू 160. या ठिकाणी व्हॅल्यूज ठेवा. हे एक्स आहे 10. ओके, आपलं रूट वाय काढायचं ना आपल्याला. ते रूट वाय इज इक्वल टू हे 160 अपॉन वाय अपॉन एक्स इकडे घ्या. मीन्स 160 अपॉन एक्सची व्हॅल्यू आहे 10 मीन्स 16. रूट वाय इज इक्वल टू 16. या ठिकाणी काय आलं बघा, आता रूट वाय इज इक्वल टू 16. आता या ठिकाणी आपल्याला रूट घालवायचं. जर रूट घालवायचं असेल तर दोन्ही बाजूचा आपण स्क्वेअर करायचा. बघा दोन्ही बाजूचं जर आपण स्क्वेअर केला तर काय, रूट वाय स्क्वेअर इज इक्वल टू हे 16 स्क्वेअर येणार आहे. ओके, 16 स्क्वेअर या ठिकाणी येणार आहे. मीन्स रूट स्क्वेअर रूट ऑफ वाय मीन्स या ठिकाणी वाय इज इक्वल टू 16चा स्क्वेअर आहे. 16चा स्क्वेअर तुम्हाला माहीत असला पाहिजे, किंवा नसेल तर पाठ करा किंवा तयार करा. ओके, वाय इज इक्वल टू 256. हे अशा प्रकारे आन्सर येईल आपलं, वाय इज इक्वल टू 256. ओके, जे आपल्याला विचारलं होतं ते या ठिकाणी आन्सर आपलं फाइंड आउट झालेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट लास्ट एक्झाम्पल बघा. मागच्या क्वेश्चन सारखा सेम क्वेश्चन, एक्स व्हॅरीज इनव्हर्सली एज वाय. ओके, एक्स व्हॅरीज इनव्हर्सली एज वाय वेन एक्स इज इक्वल टू 15 देन वाय इज इक्वल टू 10. एक्स इज इक्वल टू 10 असताना वाय इज इक्वल टू किती काढायचं आहे आपल्याला. या ठिकाणी एक्स व्हॅरीज इनव्हर्सली एज वाय हे मॅथमॅटिकल म्हणजे आपल्याला कसं लिहिता येईल, एक्स व्हॅरीज इनव्हर्सली एज वाय म्हणजे अशा प्रकारे. ओके, एक्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू वाय अशा प्रकारे लिहिता येतं आपल्याला. आणि या ठिकाणी बघा सुरुवातीला आपण कॉन्स्टंट घेऊ. एक्स इज इक्वल टू k upon y. Here k is constant. k is constant. आता या ठिकाणी आपण सुरुवातीला याच्या व्हॅल्यूज आहेत. हिअर सुरुवातीला हिअर x इज इक्वल टू 15 y इज इक्वल टू 10. या व्हॅल्यू याच्यामध्ये ठेवूया आपण. 15 इज इक्वल टू k अपॉन हे y ची व्हॅल्यू आहे 10. मग therefore k is equal to काय, k is equal to 15 into 10 is equal to 15 into 10 means या ठिकाणी 150. हे काय झालं या ठिकाणी 150. इट इज द कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. ओके, शॉर्ट मध्ये लिहितो कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. आता त्याच्यानंतर आपल्याला कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन भेटलेलं इक्वेशन पण लगेच काढूयात आपण वाटलं असते. या ठिकाणी हे बघा एक्स वाय इज इक्वल टू के ची व्हॅल्यू ठेवा फक्त. या ठिकाणी
हे झालं बघा या ठिकाणी इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. इक्वेशन ऑफ व्हेरिएशन हे इक्वेशन ऑफ व्हेरिएशन झालं. आता परत काय दिले बघा, नाव x इज इक्वल टू 20, x इज इक्वल टू 20 आणि y इज इक्वल टू आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे. या ठिकाणी एक्स वाय इज इक्वल टू किती आहे 150, हे आपली इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. आता या ठिकाणी एक्स ची व्हॅल्यू पुटअप करूयात. एक्स ची व्हॅल्यू जर आपण या ठिकाणी पुटअप केली तर काय येईल बघा, y इज इक्वल टू 150 अपॉन x मीन्स 20. ओके, हे काय येणार आहे 15 अपॉन 2 मीन्स 7.5. देअरफॉर y ची व्हॅल्यू किती आली, y इज इक्वल टू 7.5. इट इज द फायनल आन्सर ऑफ दॅट क्वेश्चन. ओके, अशा प्रकारे हा टोटली प्रॅक्टिस सेट आपण या ठिकाणी घेतलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर निश्चित लाईक करायला विसरू नका. असंच चॅनल्सवर जोडलेलं राहा. 8वीचे नवनवीन व्हिडिओज आपण घेऊन या ठिकाणी तुमच्यासमोर येणार आहोत आणि लवकरच आपण स्कॉलरशिपची व्हिडिओ सिरीज देखील सुरू करीत आहोत. त्याचा देखील तुम्हाला फायदा होईल. म्हणजे चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर ते नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल. काही अडचणी असतील, काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये निश्चितपणे नोंदवा. मन लावून अभ्यास करा. थँक्यू व्हेरी मच.